श्रीमद भगवद्गीता श्लोक 15वा, ज्ञानेश्वरी अध्याय 12वा, ज्ञानेश्वरी 12व्या अध्यायातील 15व्या श्लोकातील 65वी ओवी आपण घेणार आहोत. तत्पूर्वी श्लोकाचा अर्थ थोडक्यात सांगण्याचा आपण प्रयत्न करू. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः स च मे प्रियः. यस्मान् लोकः न द्विजते चयः, न द्विजते. माझा जो भक्त आहे, भगवंत सांगतात की तो जो भक्त कसा आहे. आत्तापर्यंत भक्तांची लक्षणं 13व्या श्लोकापासून भगवंताने आपल्याला सांगितलेली आहेत. तेराव्या श्लोकामध्ये आपणाला भगवंताने जो भक्त आहे तो भक्त अद्वेष्टा असतो. अद्वेष्टा ही सर्व भूतानां, सगळ्या भूतांच्या ठिकाणी तो सम असतो, त्याला द्वेष नसतो. सर्व भूतांच्या ठिकाणी मैत्री असते. सर्व भूतांच्या ठिकाणी तो भक्त करुणा करतो, कृपा करतो. त्याच्या ठिकाणी दया असते, त्याच्या ठिकाणी क्षमा असते, त्याच्या ठिकाणी शांती असते. त्याच्या ठिकाणी मम मम नसतं, माझं माझं नसतं. हे माझं, ते माझं, ते माझं, माझं असं, माझं तसं, माझं एवढं, माझं तेवढं. निर्मम असतो तो. आणि या सर्व किती जरी गोष्टी त्याच्याजवळ असल्या तर त्या गोष्टींचा त्याला अहंकार नसतो. काही लोकांना खूप अहंकार असतो. घर 5 मजली इमारत असेल तर माझी इमारतच 5 मजली. एखादी मोठी एम्बेसेडर कार असेल तर तो लगेच ते कार दाखवायचा प्रयत्न करतो. शेतजमीन जास्त आहे, 150 एकर 200 एकर जमीनच माझी आहे, माझं असं एवढंच आहे, माझं तेवढंच आहे. जितकं जास्त आहे आणि ते राळ्या एवढं असलं तर थाळ्या एवढं करून सांगतो. म्हणजे त्याचा अहंकार त्या ठिकाणी असतो. निर्मम निरअहंकार. पण हा जो भक्त आहे तो अहंकारी नाही. त्याच्या ठिकाणी काहीच अहंकार नाही. कारण की तो म्हणत असतो की या जगामध्ये आपलं काहीच नाही. ही भूमी सब भूमी गोपाल की आहे. काय ही जी जमीन आहे, हे सर्व काही आहे आपण पाहतो, हे नश्वर आहे. आणि सत्य काय आहे? हे नश्वर आहे आणि ईश्वर सत्य आहे. भगवंत सत्य आहे, ब्रह्म सत्य, जगन मिथ्य. या जगामध्ये फक्त ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्य आहे. कारण की गेल्यानंतर संपलं सगळं, काही राहिलं नाही. एकदा शरीरातील चेतना गेली की हे शरीर सुद्धा काय आहे? देह काळाचे हो, आणि धन कुबेराचे. मग आपलं काय आहे सांगा? म्हणून धन जे आहे, धनाचा सुद्धा योग्य वापर झाला पाहिजे, योग्य उपयोग झाला पाहिजे. धन हे योग्य ठिकाणी दान देण्यामध्ये वापरणं, धनामधून अन्नदान करणं. आपले सद्गुरु गंगागिरी महाराज नेहमी म्हणायचे, लेने को हरि नाम और देने को अन्नदान. तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा, चिंतन करा,
लेने को हरिनाम, आणि द्यायचं असेल दुसऱ्याला तर अन्नदान करा. देने को अन्नदान. निर्मम निरंकार, समदुःखी सुखक्षमी. तो सम असतो सगळ्याचे. दुःख आलं तरी सारखं आणि सुख आलं तरी जास्त सुख आलं तर उरळून जात नाही की माझ्यासारखं आपल्यासारखं नाही हो म्हणून. मला सगळ्यांनी सलाम केला पाहिजे कारण की मी मोठा आहे ना. माझ्यासमोर सगळे वाकले पाहिजे कारण काय मी मोठा आहे ना. माझा शब्द सगळ्यांनी झेलून घेतला पाहिजे कारण की मी कसं आहे, मी मोठा आहे ना. मी मोठा मी मोठा मी मोठा. किती मोठा आहे आणि तू किती छोटा आहे हे तुला कळलं नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. मग तुला कधी कळलं हे, ते मराठी टायमाला कळलं तुला. ते किती मोठा आहे किती काय आहे, तुझं काय आहे. तुझं काहीच नाही आहे. काय कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. प्राण जात असताना मग त्याला कळतं की आपलं कोणीच नाही आणि आपलं काहीच नाही आहे. आपलं जेवढं होतं तेवढं इथंच राहणे. आपण काही बरोबर नेऊ शकत नाही. फक्त बरोबर काय नेऊ शकतो, तुमच्याशी किती 2 शब्द गोड बोललो, तुम्हाला साथ किती दिली. तुम्हाला सांगायला चांगलं सांगायला गेलं तर तुम्हाला वाईट लागतं. कधी कधी असंही होतं ना, एखादं मला चांगलं सांगायला गेलं तर त्याला ते वाईट वाटतं. मला असं म्हणतो लगेच त्याच्यावर, अरे पण बाबा तुला चांगलं सांगू राहिलो आहे, चांगलं बोलतो तुझ्याशी, पण चांगलं बोललेलं काही लोकांना ते सहनच होत नाही. असे सुद्धा लोक अहंकारी असतात काही काही. म्हणून कळो येईल अंतकाळी. अंतकाळी कळतं का हे काही नाहीये. ईश्वर सर्वभूतानाम. एक ईश्वर हा सगळीकडे आहे. परमेश्वर सगळीकडे आहे. सर्व जीवांच्या मध्ये एकच तो परमेश्वर आहे आणि तो प्राण रूपाने सामावलेला आहे. प्राण रूपाने तुमच्यामध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तो अंश रूपाने आहे भगवंताच्या. ममय अंशो जीव लोके जीवभूत सनातना. देव म्हणतात की हा जो काही आत्मा आहे ना, तर हा माझा अंश आहे आणि तो जीवभूत सनातना सर्व जीवांच्या मध्ये हो स्थित आहे. आणि तो स्थित आहे. तो सर्व गोष्टीचा उपभोग घेतो. तो सर्व काही इंद्रियांना चलन वलन करायला लावतो आणि तो काय आहे, तो ज्या वेळेस जातो त्यावेळेस काय घेऊन जातो, शरीराने जेवढं, हे सगळं शरीराने कमवलेलं आहे. आपण माझ्या कष्टाने कमवलं मी, काय असं म्हणतं की नाही माणूस. माझे कष्ट आहेत हे सगळे, मी कमवलंय. घरात 4 माणसं असली तरी त्या माणसांना म्हणतो नाही तुझं काय नाही. अरे मी होतं म्हणून झालं ते, नाही तर काय होतं का. ममा आलं त्या ठिकाणी, अहंकार आला. पण संतांचं तसं नाही, भक्ताचं तसं नाही. भक्त ऐसे जाणा जे नरदेही उदास. भक्त फक्त कर्म करण्यापुरतं आहे आपण असं समजतात. आणि कर्म कोणतं करायचं, तर आपलं कर्म करत असताना एका ठिकाणी बसा पोरांनो. धावपळ करू नका, एकाच ठिकाणी बसून का प्रवचन उचतं, शांत बसायचे एकदम. निर्मम निरंकार भक्त हे ऐसे असतात जे नरदेहाला उदास असतात. कारण की देह काय आहे,
देह जाणारा आहे, नाशवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे काळ आयुष्य खातोय, आपलं संपत चाललंय. देह हळूहळू कमी होत चालला का वाढत चालला. आपण वाढदिवस साजरा करतो, आला की तो वाढदिवस, अमका वाढदिवस. वाढदिवस म्हणजे वाढत चालला का कमी होत चालला? हा, मोठा होत चालला तो फक्त शरीराने, पण आयुष्याने तो काय झाला? हा, तो वाढत चालला. कशाने? शरीराने वाढला. झाला 80 वर्षाचा, झाला 82 वर्षाचा, झाला 90 वर्षाचा, मोठा होत चालला. आता मोठं माणूस आपल्या सगळा का वयाने मोठा आहे, पण आयुष्य किती राहील त्याचं? कमी राहिलं, 10 वर्षाचं राहिलं नाही का. आता जर 90 वय जर असेल तर त्याचं आयुष्य किती? शतकरीले नाही का, अर्धे रात्र काय 100 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं आहे. मग 100 वर्षाचं आयुष्य म्हटल्यानंतर 90 वर्षाचा झाला, मग तो मोठा झाला. मोठा झाला म्हणजे काय? वयाने मोठा झाला, शरीराने मोठा झाला, पण आयुष्याने तो काय झाला? कमी झाला. त्याचे 10च वर्ष राहिले. आणि आपण म्हणतो 10 वर्षाचं पोरग आहे. मग 10 वर्षाचं पोरग 10 वर्षाचा आहे. तो शरीराने जरी लहान असेल, पण आयुष्याने काय आहे? तो मोठा आहे. त्याचं अजून 90 वर्ष त्याला जगायचं आहे. तो आयुष्याने मोठा झाला. तसं हे शरीर जे आहे, नाशिवंत देह जाणारं सकळ, आयुष्य खातो नाशिवंत देह आहे. देह